प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांना सिडकोने 40 चौरस मीटरचा भूखंड द्यावा, अन्यथा कोर्टाची पायरी चढू असा इशारा माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिला होता। मात्र यावर तोडगा न निघाल्याने कोर्टात जाण्याची संपूर्ण तयारी झाल्याचं त्या म्हणाल्या। यावर लवकरच मार्ग निघणार असल्याची शाश्वती त्यांनी मिठागर कामगारांना दिली आहे। भूमिहीन शेतमजूर व 12 बलुतेदारांप्रमाणे प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांनाही सिडकोने 40 चौरस मीटरचा भूखंड अथवा पैसे द्यावेत, अन्यथा त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिला होता। गेल्या 2 वर्षापासून मिठागर कामगारांना 40 चौरस मीटर भूखंड मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असताना यावर तोडगा न निघाल्याने आता न्यायालयात जाण्याची संपूर्ण तयारी झाल्याचं त्या म्हणाल्या। या संदर्भात अनेक बैठका झाल्या। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी या मिठागर कामगारांचे 83 चे पुरावे दाखल करून याची माहिती सिडकोच्या ग्रामविकास विभागाकडे जमा करावी, तरच भूखंड देणार असं पत्र दिलं आहे। 40 चौरस मीटरचा भूखंड देण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचं सांगत कोर्टात जाण्याची संपूर्ण तयारी झाल्याचं माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मिठागर कामगारांना सांगितले। गेल्या 2 वर्षापासून मिठागर कर्मचाऱ्यांना 40 चौरस मीटर भूखंड मिळावा, तसेच जे भूमिहीन शेतकरी आहेत आणि बालाबुरेदार जे ग्राम विकास म्हणजे ग्राम कारागीर यांच्यासाठी सुद्धा 40 चौरस मीटरचा भूखंड मिळावा, यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सिडकोमध्ये सिडको MD बरोबर अनेक बैठका झाल्या, सिडकोचे अध्यक्ष त्यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या, अनेक वेळा पत्रव्यवहार झाले, मुंबईला बैठकी झाल्या। त्याच्यातून आतापर्यंत सिडकोनी ते ग्रामविकास जे कारागीर आहेत आणि भूमिहीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 40 चौरस मीटरचा भूखंड देण्याचं त्यांनी मान्य केलंय। गेल्या महिन्यामध्ये आपले सिडकोचे MD संजय भाटियाजी यांनी मला बोलून तसं पत्रही दिलेलं आहे की आता तुम्ही जे ग्रामविकास कारागीर आहेत आणि भूमिहीन शेतकरी आहेत त्यांचे 83 चे पुरावे देऊन तुम्ही ही फायली सबमिट करा सिडकोकडे, आम्ही यांना 40 चौरस मीटरचा भूखंड देणार आहोत। ज्यावेळी आपण ही कामं ज्यावेळी करतो त्या काम केल्यानंतर इतरांनी जाऊन सांगणं की हे काम करा, तर मला वाटतं हे अज्ञानच असेल। तर हे काम झालेलं आहे। मी सर्व जनतेला या नव्या मुंबईतील मिठागर कर्मचाऱ्यांना सांगू इच्छिते की तुमचा जो 40 चौरस मीटरचा भूखंड आहे प्रकल्पग्रस्तांचा, त्याचा मार्ग लवकरच निघणार आहे आणि आपण कोर्टात जायची तयारी केलेली आहे। जे शेतकरी आहेत, जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांना सुद्धा 40 चौरस मीटरचा भूखंड मिळावा, त्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न चालू आहे। गेली अनेक वर्ष भूमिहीन शेतकरी, मिठागर कामगार व ग्राम कारागीर यांना भूखंड मिळावा यासाठी माजी आमदार मंदाताई म्हात्रे व शिष्टमंडळ अनेक वर्ष लढा देत आहेत। हे मिठागर कामगार या जमिनीवर कबाड कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्यामुळे त्यांना जर भूखंड देण्यात आला नाही तर वेळ आल्यास आंदोलन करू, मोर्चा काढू, मात्र गप्प बसणार नाही असंही मंदाताई म्हात्रे म्हणाल्या। यावर तोडगा न निघाल्यास नव्या सरकारकडे मागणी करू असंही त्या म्हणाल्या। हा प्रयत्न चालू असताना आपण नक्कीच कोर्टात जाऊ आणि येणारा जे पुढच्या वेळी जे विधानसभा झाल्यानंतर येणारा जी सरकार असेल त्याच्याकडे आपण मागणी करू की हे सरकार आपलं काम आज करत नाही आहे आणि काम न केल्यामुळे आज आपल्याला गेली 2 वर्ष सातत्याने जगडावं लागत आहे। वेळ आले तर आपण आंदोलन सुद्धा करू, मोर्चे सुद्धा काढू, पण सध्या कोर्टात जायचा मी विचार केलेला आहे की ज्यांनी काम केलंय, ज्या प्रकल्पग्रस्तांनी काम केलेलं आहे, ज्यांनी उन्हातान्हात मिठं वाहिलेली आहेत आणि त्यांना सरकार 40 चौरस मीटरचा भूखंड देत नाही, बरोबर नाही, हे योग्य नाही। त्यांना न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। 42 वर्षांहून अधिक काळ हे प्रकल्पग्रस्त मिठागर कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत। त्यांना मंदाताईंनी दिलासा दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश सोनवणेसह राज चव्हाण, NDTV।